कोथिंबीर वडी. आपण इथे बारीक चिरून कोथिंबीर घेणार आहोत. त्यानंतर ही धुवून घ्यायची आहे. आता मी इथे घेतलेला आहे भरपूर लसूण, आलं आणि हिरवी मिरची आणि चवीनुसार जिरं आणि ओवा घ्यायचा आहे. कोथिंबीर निथळून झाली की आपण एका भांड्यात घेणार आहोत आणि त्यामध्ये जसं बसेल तसं बेसन पीठ थोडं थोडं करून टाकणार आहोत. इथे मी ती पेस्ट टाकलेली आहे जी वाटली होती ती, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पाणी नाही टाकायचे, कोथिंबीर ओली असल्यामुळे बेसन पीठ बरोबर त्यामध्ये मिक्स होतं आहे. थोडं थोडं बेसन पीठ टाकून आपल्याला हा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे. मी इथे गोल वडी करणार आहे. तुम्हाला आवडेल तसा शेप तुम्ही ह्या वडीला देऊ शकता. मी ही वडी आता कढईमध्ये बॉईल करणार आहे. तर इथे मी घेतलेली आहे ही जाळी. त्याला वरून थोडंसं तेल लावायचं आहे. पाणी उकळत ठेवलेलं आहे. पाणी उकळलं की त्यावर ही जाळी ठेवायची आणि वड्या ठेवायच्या आहेत आणि अर्धा तास आपल्याला ठेवायचं आहे झाकूनच. 15 मिनिटांनी तुम्ही गॅस बंद करू शकता. शिजली की वडीचा कलर छान चेंज होतो. तुम्ही इथे बघू शकता वडीचा कलर पण चेंज झालेला आहे. आता ही वडी थंड झाल्यावरच आपल्याला कापायची आहे, नाहीतर ही तुटून जाईल. आपण आता ही वडी शॅलो फ्राय करणार आहोत. इथे मी घेतलेलं आहे 3 चमचे तेल. त्यामध्ये वडी ह्या टाकायच्या आहेत आणि दोन्ही साईडने छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत ह्याला. तुम्हाला जर वाटत असेल तर थोडंसं वरून तेल सोडू शकता परत. वरून मी टाकलेले आहे थोडेसे पांढरे तीळ. अशा प्रकारे आपली ही वडी तयार आहे.